हॅलो स्टुडंट्स, मी आत्ता जे विद्यार्थी 12वीला होते आणि त्यांना पुढं प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो व्हिडिओचा विषय आहे की विद्यार्थ्यांची बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा होतो की ॲडमिशनच्या वेळेस कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि हे माहीत नसतं. मी अशोक गदादे, प्राचार्य, अनंत चॅरिटेबल संस्था संचलित गंगाई फार्मसी कॉलेज कडा. आमच्याकडं गंगाई फार्मसी कॉलेजमध्ये डी फार्मसी फार्मसीच्या ॲडमिशनला विद्यार्थी येतात आणि त्यावेळेस बऱ्याच वेळा असं आम्हाला आढळून आले की विद्यार्थ्याकडं ऐन शेवटच्या तारखेपर्यंत डॉक्युमेंट नसतात. कारण त्यांना त्याची एक तर माहिती नसते किंवा त्यांनी ते वेळेवर काढलेले नसतात. FC सेंटरला म्हणजे ज्या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रिया चालू होते त्यावेळेस ज्यावेळेस विद्यार्थ्यांना कळतं की हे डॉक्युमेंट लागतात त्याच्यानंतर ते पळापळ करायला सुरुवात करतात आणि त्यामुळं डॉक्युमेंट्स वेळेवर न मिळण्यामुळं विद्यार्थी मग त्यावेळेस रिक्वेस्ट करतात की आमची याची पावती आहे परंतु डॉक्युमेंट्स नाही आहे, आमचं डॉक्युमेंट या ठिकाणी गेलेलं आहे. अशा अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कधी कधी त्यांच्या ॲडमिशनला म्हणजे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असेल तर ते त्या कॅटेगरीमधून ॲडमिशन मिळत नाही. तसं होऊ नये म्हणून मी कोणकोणते खास करून मी गंगाई फार्मसी कॉलेज या ठिकाणी डी फार्मसी कोर्स चालतो आणि मग या डी फार्मसीच्या ॲडमिशनसाठी 12वीनंतर विद्यार्थी बऱ्याच वेळा विद्यार्थी शेवटच्या क्षणी विचार करतात मला कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यावेळेस ते ॲडमिशनच्या डॉक्युमेंटला तयारी लागतात. आता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 12वीला आत्ता असताल तर आत्तापासूनच तयारी करा. ॲडमिशन तुम्हाला कुठेही जरी घ्यायची असले तर थोड्याफार फरकाने डॉक्युमेंट्स वेगवेगळे. तुम्हाला दुसऱ्या डिपार्टमेंटला घ्यायचं असेल तरी ठराविक डॉक्युमेंट जे आहेत ते फिक्स असतात, थोड्याफार फरकाने डॉक्युमेंट बदल राहील. त्यामुळे हे डॉक्युमेंट्स तर सर्वांनी काढले पाहिजेत. जरी तुम्हाला ॲडमिशन घेण्याचा निर्णय नंतर घेणार असाल तरी डॉक्युमेंट्सला लगेच गडबड करा. आत्ता लॉकडाऊन अनलॉक सुरू होत आहे त्यामुळे सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी की या डॉक्युमेंट जे आहेत ते त्याच्या मागं लागलं पाहिजेत. सर्वप्रथम मी सांगेन की डी फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी पात्रता जी आहे ती 12वी सायन्स लागते. 12वी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री हे 2 कंपल्सरी विषय आणि काही विद्यार्थ्यांचं बायोलॉजी असेल किंवा काहींचं मॅथ असेल. बायोलॉजी किंवा मॅथ दोन्हीपैकी एक. आता निकालाचं आणि 12वीच्या परीक्षेचं मला सांगता येणार नाही की काय निर्णय होतो आहे आणि त्याच्यानंतर प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमचा कोणता क्रायटेरिया धरला जाईल जे गव्हर्नमेंट सांगेल त्यानुसार होईल. पण मागच्या वर्षीच्या ॲडमिशनमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी नसेल तर मॅथ आणि दोन्ही असतील तर दोन्हीपैकी ज्याला जास्त मार्क त्याच्यावर डी फार्मसीला ॲडमिशन होत होते. म्हणजे आत्तापर्यंत डी फार्मसीला CET नव्हती. आता यावर्षी 12वीच्या परीक्षेचं काय होईल आणि त्याच्यावर ही थोडीशी प्रोसेस चेंज होऊ शकते. पण मी मागच्या याच्यानुसार डॉक्युमेंट जे आहे त्याच्यात जास्त बदल होणार नाही आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थी कोणत्याही कॅटेगरीचे असू द्या म्हणजे ओपन असू द्या, SC, ST, NT, VJ, NT, इतर कॅटेगरी ज्या आहेत पर्सनल विथ डिसॅबिलिटी, नंतर तुमचा डिफेन्समधला असेल, TFW असेल, EWS या सर्व कॅटेगरीसाठी कंपल्सरी असलेले जे डॉक्युमेंट जे आहेत त्यामध्ये पहिलं आहे 12वीचं मार्कशीट. आता 12वीच्या मार्कशीटसाठी यावर्षी काय करतील ते गव्हर्नमेंट सांगते त्यावर. पण इतर डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशनसाठी लागतील. ते म्हणजे दुसरं म्हणजे 10वीचं मार्कशीट, तिसरं म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे FCला जरी कधी सवलत दिली जाते की नंतर अपलोड करायचं परंतु ते ॲडमिशन प्रोसेसला तुम्हाला लागतं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला म्हणून. हे 2. नंतर नॅशनॅलिटी ही लागते आपल्याला. डोमेसाईल लागतं. डोमेसाईल काही विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस लागतं किंवा काहींना ॲडमिशन झाल्यावर सुद्धा काही कॅटेगरीमध्ये. परंतु हे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत. आणि 6वं जे आहे आधार कार्ड. म्हणजे कंपल्सरी डॉक्युमेंट 6 कोणते. 12वीचं मार्कशीट तुमच्याकडे असलं पाहिजे, 10वीचं मार्कशीट तुमच्याकडे असलं पाहिजे, शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असला पाहिजे, तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे, तुमच्याकडे नॅशनॅलिटी असली पाहिजे आणि तुमच्याकडे डोमेसाईल. आता हे 6 डॉक्युमेंट म्हणजे 12वीच्या मार्कशीटचं काय होईल हे गव्हर्नमेंट यावर्षी सांगेल त्यानुसार. बाकीचं 10वीचं मार्कशीट तुमच्याकडे असणारच आहे, ते काढून ठेवा. त्याच्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे असणारच आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला तुमच्या शाळेतून मिळेल. तो 12वीच्या निकालानंतर तुमच्या प्रोसेसनंतर तो मिळणार आहे. आणि त्याला वेळ लागला तरी गव्हर्नमेंट त्याच्यासाठी FCसाठी सवलत देते की हा उशिरा जमा केला तरी चालतो. मग हे डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही हे तयारी लागा आत्ताच. दुसरं जे आहे तुमचे छोटेसे डॉक्युमेंट फार कमी वेळेत मिळतात परंतु विद्यार्थी याच्यासाठी प्रयत्न करत नाहीत. ते म्हणजे नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल. याच्यासाठी तुम्ही अप्लाय करून ठेवा, तुम्हाला हे फार कमी वेळेमध्ये मिळतात. तर हे 6 डॉक्युमेंट्स सर्व विद्यार्थ्याकडे असले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जे डॉक्युमेंट्स आहेत
जे सगळ्यात जास्त वेळ लागतो त्या डॉक्युमेंटला म्हणजे नॉन क्रिमिनल. नॉन क्रिमिनल हे तुम्ही लवकर येत नाही. गव्हर्नमेंट याच्यासाठी एक्स्ट्रा बल लावते, एक्स्ट्रा मॅनपॉवर लावत असते, तरी विद्यार्थी लवकर अप्लाय करत नाहीत नॉन क्रिमिनल, आणि त्यामुळे नॉन क्रिमिनल मिळत नाही लवकर. आणि मग विद्यार्थी FC सेंटरला आम्हाला म्हणतात की सर ॲडजस्ट करा, पावती द्या, पण हे होत नाही. ते तर आपल्याला अपलोड करावं लागतं. हे नॉन क्रिमिनल जे आहे ते यावर्षीच्या ॲडमिशनसाठी, म्हणजे यावर्षी 2021-22 असेल तर तुम्हाला 31 मार्च 2022 व्हॅलिड असलं पाहिजे. हे पुढच्या वर्षीसाठी जर असेल, पुढच्या वर्षी ॲडमिशनसाठी असेल, तर तुम्ही हे जे आहे तुमचं 31 मार्च 2023 असेल, म्हणजे पुढच्या वर्षी 2023च्या ॲडमिशनला, म्हणजे 22च्या ॲडमिशनला. आत्ता 2021-22च्या ॲडमिशन आहे, त्यामुळे तुमचं व्हॅलिडिटी आहे ही 31 मार्च 2022 व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिनल. असं का, काही विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी नॉन क्रिमिनल काढलं असेल, त्यांनी रिन्यू करायचं, ते 3 वर्षासाठी रिन्यू होतं. तर हे नॉन क्रिमिनलला सर्वात जास्त वेळ लागतो. तर 12वीचे विद्यार्थी जे आत्ता आहेत, ॲडमिशन, बरेच विद्यार्थी आम्हाला फोन करून विचारतात ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार, कशी होणार, काय होणार. हे तर होणारच आहे. तुम्ही त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा. आमच्या कॉलेजला आल्यानं तुम्ही कॉन्टॅक्ट केला, रजिस्टरवर नाव नोंदवलं किंवा फोनवर जरी कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही तुम्हाला जशी प्रोसेस सुरू झाली त्या कळू. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत, महत्त्वाचं आहे तुमचे डॉक्युमेंट्स. विद्यार्थी फोन करत राहतात की कधी सुरू होणार, कधी सुरू होणार, ज्यावेळेस सुरू झाले त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसतात. त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट्स आधी, आणि सर्वात जास्त वेळ खाणारा डॉक्युमेंट नॉन क्रिमिनल. आज किंवा लगेच तुमच्या भागात जर अनलॉक झालेलं असेल किंवा तर लगेच ताबडतोब तुम्ही काय करा, नॉन क्रिमिनलला अप्लाय करा. पुढचं डॉक्युमेंट आहे हे नॉन क्रिमिनल कोणाकोणाला लागणार आहे. हे नॉन क्रिमिनल जे आहे हे जे कॅटेगरी आहेत सर्व रिझर्व्ह कॅटेगरी, म्हणजे VJDT म्हणजे NTA, नंतर NTB, NTC, NTD म्हणजे NT1, 2, 3, नंतर OBC आणि SBC या कॅन्डिडेटला हे नॉन क्रिमिनल लागणार. SC आणि STला लागणार नाही. नंतर दुसरं डॉक्युमेंट्स आहे कास्ट सर्टिफिकेट. ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट जे आहेत आत्ता शाळेमध्येच हे कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडून काढून घेतले जातात. तर हे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे सर्वांकडे आत्ता असेल असं गृहीत धरलं जातो, आणि ते कास्ट नसेल तरी आत्ता ताबडतोब अप्लाय करा आणि कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. हे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सर्व रिझर्व्ह कॅटेगरी जे आहे ते SC, VJDT म्हणजे NT1, नंतर NTच्या तिन्ही NTB, CD म्हणजे NT1, 2, 3, OBC आणि SBC या सर्वांना लागणार आहे. नॉन क्रिमिनल SCला लागत नव्हतं आणि STला लागत नव्हतं, पण कास्ट सर्टिफिकेट SCला लागणार आहे. ट्राईब सर्टिफिकेट जे आहे हे फक्त STसाठी, जसं SCसाठी कास्ट सर्टिफिकेट आहे तसं STसाठी ट्राईब सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे. आणखीन एक रिझर्वेशन कॅटेगरी आहे, ते म्हणजे EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. तर हे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आहे, त्यांच्यासाठी आपल्याला EWS सर्टिफिकेट काढायचं आहे. तुम्हाला याची माहिती सर्व नेटवर EWS सर्टिफिकेट कसं काढायचं नेटवर मिळून जाईल. याचं उत्पन्न हे कमीत कमी 8 लाखाच्या खाली उत्पन्न असलं पाहिजे. EWS कॅटेगरीमध्ये कोण विद्यार्थी बसतो, जे कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये नाही. म्हणजे आत्ता मी सांगितलं रिझर्व्ह कॅटेगरी SC, ST, OBC, NT या कॅटेगरीमधला नसलेला विद्यार्थी या इकॉनॉमिकल म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरी नसलेला विद्यार्थी जो आहे याच्यामध्ये बसणार आहे EWS कॅटेगरीमध्ये. तर याच्यासाठी स्पेशल 10% आरक्षण गव्हर्नमेंटनी दिलेलं आहे. जसं उदाहरणार्थ D फार्मसी विद्यार्थी कॉलेजला 60 जागा जर असतील तर EWSसाठी स्पेशल 6 जागा वेगळ्या केलेल्या आहेत. तर त्याच्यामधून तुमचं ॲडमिशन होऊ शकतं EWSमधून. तर जे विद्यार्थी 8 लाखाच्या खाली उत्पन्न आहेत आणि कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये नाहीत, म्हणजे SC, ST, OBC, NT या कॅटेगरीमध्ये नाहीत, त्यांनी EWSसाठी EWS सर्टिफिकेट आत्ताच काढायला सुरुवात करा. म्हणजे तुमचा EWS बऱ्याच 2 वर्षापासून EWSमधून ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केला त्यांना फार फायदा झालेला आहे. तर पुढची कॅटेगरी पुढचं एक सर्टिफिकेट येतं कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटी ॲक्च्युली डिप्लोमासाठी कास्ट व्हॅलिडिटी तर काढलीच पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी तुमच्या कास्ट सर्टिफिकेट असल्यानंतर तुम्ही 11वी 12वीला असताना ते अप्लाय जर केलेलं असेल आत्ता येऊन जाईल, आलेलं असेल. पण हे आत्ता डिप्लोमाला ST कॅटेगरी जी आहे त्यांना नंतर स्कॉलरशिपसाठी लागतं. त्यामुळे तुमचं ॲडमिशन झाल्यावर 1 महिन्याच्या आत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला दाखल करावं लागेल. तर ॲडमिशनसाठी कास्ट व्हॅलिडिटी कोणाला कंपल्सरी नाही, परंतु ST कॅटेगरी यांना ॲडमिशन झाल्यानंतर द्यायचं आहे ते सर्टिफिकेट.
नंतर इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला. ॲक्च्युली उत्पन्नाचा दाखला सर्वांनीच काढायचा आहे, कारण तुम्हाला नंतर स्कॉलरशिपसाठी लागतोय. पण ॲडमिशनसाठी उत्पन्नाचा दाखला कोणाला लागतोय, तो म्हणजे TFWS. TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर सेक्शन स्कीम जी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जी ही स्पेशल कॅटेगरी केलेली, ही आत्तापर्यंत इंजिनिअरिंगला होते, फार्मसीला मागच्या वर्षीच्या ॲडमिशनसाठी पासून आलेली आहे. आणि या TFWS ॲडमिशनमध्ये प्रोसेसमध्ये विद्यार्थी जे आहेत याच्यामध्ये जे चांगले मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत, म्हणजे ते मार्कावर त्याचं ॲडमिशन होतं, टॉप ग्रेडचे जे विद्यार्थी मार्क आहेत ते त्यांनी सर्वांनी हा कोणताही विद्यार्थी TFWS स्कीमला क्लिक करू शकतो. फक्त त्यांनी त्याचा उत्पन्नाचा दाखला त्यात ॲड करायचा आहे. तुमचे मार्क जर चांगले असतील तर तुम्हाला फार फायदा होऊन तुमच्या ट्युशन फी वेवर स्कीम आहे त्याच्यामुळं याचा तुम्ही फायदा घ्या. TFWS कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना याच्यासाठी स्पेशल सीट्स अवेलेबल केलेले आहेत सर्व. तर या TFWSसाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त जे हँडिकॅप स्टुडंट आहे, पर्सन विथ डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे ऑलरेडी DTEच्या ब्राउचरवर दिलेलं आहे, त्याच्यानुसार ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही फिजिकल हँडिकॅपमधून त्याच्यासाठी स्पेशल जागा असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट जे फिजिकली हँडिकॅप असतील त्यांनी ते काढून ठेवावं. जे विद्यार्थी डिफेन्स कॅटेगरीमध्ये बसत असतील त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट रेडी ठेवावं. जे मायनॉरिटीचे विद्यार्थी असतील त्यांनी मायनॉरिटीचं सर्टिफिकेट. अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी रेडी ठेवले पाहिजे. ॲडमिशन प्रोसेस कधीही चालू होऊ शकते. आत्ता यावर्षीचं प्रोसेस जे आहे, कोरोनामुळं 12वीच्या परीक्षा होणार का नाही होणार, जर नाही झाल्या तर कोणता क्रायटेरिया लावला जाणार हे अजून माहीत नाही आपल्याला. जो क्रायटेरिया लावला जाईल ते त्याच्यानुसार होईल, परंतु हे डॉक्युमेंट जे आहेत हे तुम्हाला लागणारच आहेत. आणि ज्या डॉक्युमेंट्समध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे तुमचं नॉन क्रिमिनल आणि दुसरे जे डॉक्युमेंट्स आहेत, जसं EWS तुम्हाला स्कीम माहिती नसते, माहीत नसल्यामुळे तुम्ही न काढल्यामुळे तुम्ही ॲप्लिकेबल जरी असला तर तो करत नाही. नंतर लक्षात येतं की आपण हे केलं असतं तर आपला फायदा झाला असता. तर हे सर्व डॉक्युमेंट जे आहेत तुम्ही एकदा पाहून घ्या. आपण कुठल्या TFWSमध्ये तुम्ही बसत असाल, तुम्ही जर अप्लाय नाही केलं तर नुकसान होतं. तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गव्हर्नमेंटनी भरपूर याचा फायदा स्कीमा आहेत त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्या. समजा एखादा हुशार विद्यार्थी आहे, त्याला फार चांगले मार्क आहेत, त्यांनी TFWSमध्ये अप्लाय केले नाही, इन्कम सर्टिफिकेट काढलं नाही आणि त्याला फार चांगले मार्क आहेत, आणि दुसरा विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी त्याच्यापेक्षा कमी मार्क आहे पण त्यांनी TFWSचं सर्टिफिकेट काढलं आहे, वरचा ज्याचा नंबर लागणार होता त्यांनी अप्लाय न केल्यामुळे त्याचा नंबर, दुसरा विद्यार्थी जो आहे त्याच्यापेक्षा कमी मार्कवाला त्याला TFWS स्कीमचा फायदा होऊन जाईल. तर तसं न होता जे विद्यार्थी ज्यांना चांगले मार्क 12वीला आहेत किंवा आत्ता तुमची जी काही क्रायटेरिया लावला जाईल त्यांना मार्क जे आहे त्यांना त्याचा फायदा होईल. तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की विद्यार्थ्यांनी लगेच डॉक्युमेंट्सला लागा. लगेच डॉक्युमेंट्स आत्ता जसं तुमच्याकडे लॉकडाऊन उघडलेलं आहे, तुमच्याकडे लॉकडाऊन उघडलं की तुमच्या डॉक्युमेंटच्या प्रोसिजरला तुम्ही लगेच लागलं पाहिजे. सगळ्याच्या आधी तुमचे डॉक्युमेंट्स रेडी असले पाहिजे. त्यानंतर मग बाकीच्या प्रोसेस ज्या आहेत तुम्ही कॉलेजला आत्ता जे सर्व कोरोनाची परिस्थिती आहे मग ऑनलाईन कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याही कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेस ह्या ऑनलाईन राहणार आहेत. तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेले, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा मॅसेज पाठवू शकता. 95 88 40 81 88 या नंबरवर एक मॅसेज टाकून ठेवा. जशी तुम्हाला ऑनलाईन प्रोसिजर ॲडमिशनची सुरू होईल तुम्हाला एका ग्रुपमध्ये किंवा ऑनलाईन प्रोसिजरच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ॲड केलं जाईल. सर्व इत्थंभूत माहिती गंगाई फार्मसी कॉलेज हे तुम्हाला ऑनलाईन माहिती केंद्र मागच्या वर्षी पुरवलं होतं. विद्यार्थ्यांना संपूर्ण ॲडमिशनची माहिती देत असतं, तर तेही तुम्हाला माहिती दिली जाईल. पण आत्ता कुठलीही प्रोसेस आत्ता सुरू झालेली नाही आहे, त्यामुळं आत्ता फक्त तुम्ही नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर मॅसेज टाका. तुमचा नंबर आम्ही रेकॉर्ड करून ठेवू. जशी प्रोसेस सुरू होईल तुम्हाला माहिती पाठवू. पण आत्ता विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाचं तुमचे डॉक्युमेंट्स तयार करायला सुरुवात करा. धन्यवाद. डी फार्मसीच्या ॲडमिशनच्या माहितीसाठी आनंद चॅरिटेबल संस्थेचे जे युनिट आहे फार्मसी युनिट, त्यामध्ये कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी व गंगाई फार्मसी कॉलेज कडा या ठिकाणी आपण जाऊन भेट देऊन माहिती घेऊ शकता, किंवा समोर दिलेले जे नंबर आहेत या नंबरवर फोनवर सुद्धा माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर आनंद चॅरिटेबल संस्थेचे बी फार्मसी युनिट जे कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च याचाही नंबर तुम्हाला समोर दिला आहे, याच्यावरही माहिती तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.